मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्हसाठी घातक ठरणारा कायदा लागू करू नये या मागणीसाठी आज बेळगावमध्ये मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्हनी हातावर काळी पट्टी बांधून आंदोलन केले। बेळगावातील मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्हनी काळी पट्टी बांधून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले। एकूण 875 नोंदणीकृत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज कार्यरत आहेत। एसपी कायदा 1976 कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली। सरकार सध्या लेबर कोड लागू करण्याच्या तयारीत आहे, यामुळे आमच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे। सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊ नये, ठराविक वेळेत वेतन देणे बंधनकारक करावे, कामाचे तास निश्चित करावेत, पीएफ आणि ईएसआय लागू करावे अशी मागणी बेळगाव मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज असोसिएशनचे सचिव प्रसाद देसाई यांनी केली। ಎಂಆರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದಿಂದ ನಾವು ಹೊಸ ಕಾಮಗಾರ ಕಾಯ್ದೆಗೆ ವಿರೋಧ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಡಿಸಿ ಅವರಿಗೆ। ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಇದ್ದಿದ್ದ ಕಾಯ್ದೆ ಅದರಲ್ಲಿ ತರತುದು ಮಾಡೋದಂತ ನಾವು ಬೇಡ್ಕೋತಿದ್ದು, ಆದರೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈಗ ಹೊಸ ಕಾರ್ಮಿಕ ಲಾಸ್ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಆಗಬಹುದು ಫ್ಯೂಚರ್ದಲ್ಲಿ। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಅಪೋಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಲೋಕಶಾಹಿ ಮಾರ್ಗದಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ प्रतिभटने ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। सुधीर बीज केंद्र सरकारने 4 नवीन कार्मिक कायदे काढलेले आहेत, कामगार कायदे काढलेले आहेत। त्याचा विरोध करण्यासाठी बेळगाव वैद्यकीय प्रतिनिधी मंडळाच्या वतीने आम्ही आज इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि हे नवीन 4 कायदे आहेत ते फारच जाचक आहेत। ऑलरेडी असलेले आमचे एसपी ॲक्ट प्रमाणे आम्ही तरतुदी मागत होतो की आमच्या कामासाठी वेळा निर्धारित व्हावा, किमान वेतन योजना लागू व्हावी, तसेच आम्हाला भरपूरशा रजा वगैरे ह्या सुविधा मिळाव्यात, पीएफ मिळाव्यात। पण ऑलरेडी ते करण्यासाठी आम्ही मागणी करत असताना सरकारने केंद्र सरकारने नवीन कायदे काढून आमचे सर्वच हक्क हिरावून घेतलेले आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। या आंदोलनात मेडिकल आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह्ज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कृष्णा कांबळे, KMM मराठी, बेळगाव। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।